नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आपण आजपासून एक महत्त्वाची सिरीज सुरू करत आहे। यामध्ये वर्ग 6वी पासून तर वर्ग 12वी पर्यंतचे जे महत्त्वाचे स्टेट बोर्डचे पुस्तके आहे त्यामधले पॉईंट्स आपण प्रश्नाच्या स्वरूपात इथे डिस्कस करणार आहे। आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आपण करंट अफेअरचे व्हिडिओ घेतोच, त्याच पद्धतीने आपण आता आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्टेट बोर्डवर आधारित MCQ कव्हर करणार आहे। ज्याच्या आधारे लक्षात असू द्या, ज्याच्या आधारे जे आता सरळ सेवा एक्झाम होणार आहे, तलाठी, त्यानंतर TET वगैरे आहे याच्यामध्ये, ठीक आहे, त्यानंतर ग्रामसेवक वगैरे जेवढ्या काही एक्झाम होतील, पोलीस भरती वगैरे, या सर्वांसाठी इवन गट ब आणि क च्या MPSCचे जे एक्झाम होणार आहे, ठीक आहे, त्याकरता तुम्हाला हे स्टेट बोर्डचे जे पॉईंट्स आहे हे खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण होणार आहे। तर चला मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला शेवटी लक्षात घ्या, तर तुम्ही आपल्या व्हिडिओला जाताना लाईक आणि शेअर नक्की करायचं आहे आणि एक कमेंट पण द्यायची आहे, जेणेकरून मला प्रेरणा मिळेल। तर चला स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, मध्य आशिया आणि भारतीय उपखंड यांना जोडणारी खिंड कोणती होती? तर या प्रश्नाचं वन लाइनर उत्तर आहे खैबर खिंड। थर वाळवंटातील घग्गर नदीला, आपल्या सर्वांना माहीत आहे भारतामध्ये जे वाळवंट आहे आणि पाकिस्तानमध्ये वाळवंट आहे, याला थर वाळवंट म्हटलं जाते। तर थर वाळवंटातील घग्गर नदीला पाकिस्तानात कोणत्या नावानं ओळखले जायचे? तर ते आहे हाकरा नदी। त्यानंतर बघा, सिंधू नदीच्या 5 उपनद्या आहे, ठीक आहे, त्यामध्ये बघा महत्त्वाच्या सिंधू नदीच्या 5 उपनद्या बघा, झेलम, चिनाब, सतलज, बियास आणि रावी। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 1960मध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला होता भारत आणि पाकिस्तानमध्ये। तर यामध्ये भारताच्या वाट्याला ज्या 3 नद्या आलेल्या आहेत त्याचं शॉर्टकट सांगतो, स ब र। स म्हणजे सतलज, जिच्यावर आपलं भाकरा नांगर धरण आहे, त्यानंतर ब म्हणजे बियास आणि र म्हणजे रावी। या नद्यांचा जो वाटा आहे तो भारताच्या वाट्याला आलेला आहे, त्यामुळे यावरती पण आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे। त्यामुळे मी एक शॉर्टकट लक्षात ठेवा असं सांगतो, ते म्हणजे स ब र, आणि बाकी याच्यावर हक्क पाकिस्तानचा आहे। त्यानंतर हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या मुद्रा आढळत होत्या त्या कोणत्या आकारामध्ये राहत होत्या? ऑप्शन तुम्हाला गोलाकार, आयताकार असं येऊ शकते, तर याचं अचूक उत्तर आहे चौरसाकार राहत होत्या आणि त्या स्टिअराइट दगडापासून बनत होत्या। त्यानंतर बघा, हडप्पा संस्कृतीमध्ये जे स्नानगृह सापडलेलं होतं ते कोठे सापडलेलं होतं? तर उत्तर आहे मोहंजोदडो, म्हणजे स्नानगृह आलं तर मोहंजोदडो। आणि दुसरा प्रश्न बघा, हडप्पा संस्कृतीमध्ये नांगरलेल्या शेताचा पुरावा कोठे सापडला होता? तर उत्तर आहे कालीबंगन। ओके, आणि गोदी जहाज कुठे होते? तर ते होते लोथल या ठिकाणी। तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला जोड्या लावणीमध्ये विचारल्या जाऊ शकते, जसं की स्नानगृह मोहंजोदडो, त्यानंतर बघा इथे काय दिलं, शेताचा पुरावा म्हटलं तर कालीबंगन, आणि जहाज म्हटले तर लोथल या ठिकाणी। आता अलीकडे लोथल या ठिकाणी समुद्री संग्रहालय पण निर्माण केलेलं आहे, जे की गुजरातमध्ये आहे लोथल। एकूण वेदांची संख्या किती होती आणि ती कोणती आहे? तर वेदांची संख्या 4 आहे, याच्यामध्ये सर्वात जुना वेद ऋग्वेद आहे। तर बघा, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असं आहे, ठीक आहे। तर पुढचा प्रश्न त्याहीपेक्षा महत्त्वाचा, भारतीय संगीत निर्मितीमध्ये कोणत्या वेदाचा सर्वात मोठा आहे? तर उत्तर आहे सामवेद। तर कसं लक्षात ठेवायचं? संगीत सामवेद। यज्ञविधीत वेदांचा वापर कसा करावा याचा उल्लेख कशामध्ये आढळतो? तर उत्तर आहे ब्राह्मण ग्रंथामध्ये। अरण्यात जाऊन एकाग्रतेने केलेले चिंतन याला काय म्हटलं जात होतं? आरण्यके। आणि गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान याचा उल्लेख कशामध्ये आहे? तर उपनिषदेमध्ये। हा पण पॉईंट तुम्हाला जोड्या लावणीमध्ये येऊ शकतो की यज्ञविधीत वेदांचा वापर ब्राह्मण ग्रंथ, अरण्यात जाऊन म्हटलं ती अरण्यके, हे सहज लक्षात राहते, आणि गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान याला उपनिषदे असं म्हटलं जात होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे की जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? तर उत्तर आहे वर्धमान महावीर। जैन धर्माशी संबंधित भाषा कोणती आहे? तर ती आहे अर्धमागधी। वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला होता? तर उत्तर आहे कुंदग्राम। तर गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? उत्तर आहे लुंबिनी। तर लुंबिनी नेपाळमध्ये येते, लक्षात ठेवा, लुंबिनी हे जे ठिकाण आहे हे नेपाळमध्ये येते। ओके, त्यानंतर ज्ञानप्राप्ती, गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली होती? तर उत्तर आहे बोधगया। आणि त्यांचं पहिलं प्रवचन कुठं झालेलं होतं? तर सारनाथ। आणि पहिलं प्रवचन जे झालं होतं सारनाथला, ही घटना धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखली जाते। तर बघा, इयत्ता 6वी स्टेट बोर्डमधले हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आणि किती इम्पॉर्टंट
इम्पॉर्टंट आहे बघा. आता अलीकडे ज्या पोलीस भरती एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये पण सर्वात जास्त तुम्हाला स्टेट बोर्डमधले प्रश्न दिसणार आहेत की येणारी जी सरळ सेवा आहे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त स्टेट बोर्डमधले प्रश्न बघणार आहे. त्यामुळे आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर बौद्ध धर्माशी संबंधित भाषा आहे पाली. त्यानंतर ज्यू धर्माला यहुदी धर्म या नावाने सुद्धा ओळखलं जाते. एक प्रश्न येण्याची शक्यता आहे की ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात, तर सिनेगॉग असं म्हटलं जाते. त्यानंतर बिंबिसारचा जो मुलगा होता अजातशत्रू याने बौद्ध धर्माची पहिली परिषद कुठे भरवली होती, तर हे राजगृह. ओके, या ठिकाणी भरवलेली होती. ग्रीक कलेचा भारतीय कला शैलीवर प्रभाव पडला, त्यातून पुढे कोणत्या शैलीचा उदय झाला होता, तर उत्तर आहे गांधार शैली. तर बघा ग लक्षात ठेवू शकता. ग्रीक मूर्तिकलेचा जो भारतीय शैलीवर प्रभाव पडला त्यातून गांधार शैली निर्माण झाली होती. ग लक्षात ठेवू शकता. मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिले होते, तर बघा हे जे नाटक लिहिलं होतं ते विशाखा दत्त यांनी लिहिलेलं होतं. असे प्रश्न मोस्टली एक्झाममध्ये विचारले जातात. सेल्युलर निकेटरचा राजदूत कोण होता, तर तो होता मॅक्थिनिस. तर मॅक्थिनिस याने एक ग्रंथ लिहिला होता. हा पण प्रश्न परीक्षेत आलेला आहे. तर तो ग्रंथ कोणता होता, तर तो ग्रंथ होता इंडिका. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे, तर उत्तर आहे पितळखोरा. ठीक आहे. त्यानंतर बघा बौद्ध धर्माची तिसरी बौद्ध परिषद कुठे पार पडली होती, तर उत्तर आहे पाटलीपुत्र या ठिकाणी पार पडलेली होती. पहिली राजगृह आणि तिसरी जी दिलेली आहे ती आहे पाटलीपुत्र. कनिष्कच्या काळात कोणता वैद्य होऊन गेला, तर बघा तो होऊन गेला चरक नावाचा. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर बघा समोरचे जे दोन क्वेश्चन आहे मित्रांनो हे ऑलरेडी एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे. फाय्यान हा चिनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला होता, दुसरा चंद्रगुप्त. आणि महत्त्वाचं म्हणजे हर्षवर्धन या राजाने लिहिलेली 3 नाटके ही MPSCने विचारलेला क्वेश्चन आहे. यामध्ये रत्नावली, नागानंद आणि एक आहे प्रियदर्शनी. कोणाची नाटके आहे, तर हर्षवर्धन. तर ही क्वालिटी आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांची आहे मित्रांनो. मी सुद्धा स्टेट बोर्डचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आणि इवन म्हणजे स्वतः सगळे पॉईंट्स काढले. त्यामुळे मित्रांनो एक एक पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. चला तर पुढे चालूया आपण. हर्षवर्धनच्या काळात कोणता चिनी प्रवासी हा भारतामध्ये आला होता, तर उत्तर आहे युआनशॉंग. म्हणजे बघा फाय्यान कोणाच्या काळात आला, दुसरा चंद्रगुप्त आणि हर्षवर्धनच्या काळात कोण आलं, तर तो होता युआनशॉंग. राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला, तर उत्तर आहे कल्लन यांनी हा राजतरंगिणी ग्रंथ लिहिला होता. संगम साहित्य कोणत्या भाषेतील आहे, तर ते आहे तमिळ भाषेतील. सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती, प्रतिष्ठान. ठीक आहे, लक्षात असू द्या, प्रतिष्ठान पैठण. त्यानंतर सातवाहन घराण्याचा राजा कोण, तर राजा सिमुक. असं लक्षात ठेवायचं. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण, तो उत्तर आहे विंध्यशक्ती. व लक्षात ठेवायचं. तर चालुक्य घराण्याचा संस्थापक कोण, तर पहिला पुलकेशी. लक्षात ठेवा. आणि राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण, तर त्याचं उत्तर आहे दंती दुर्ग. तर अशा पद्धतीनं आपल्याला काहीतरी कॅज्युअल रिलेशन लावून सहज संबंध लावून आपल्याला ते प्रश्नाची उत्तरे पाठ करावी लागतात. त्यानंतर बघा महत्त्वाचे काही प्रश्न आहे. अजिंठा लेणीमधून कोणती नदी वाहते, तर ठीक आहे अजिंठा लेणीमधून कोणती नदी वाहते, तिथं नदी करा वाघूर नदी वाहते. लक्षात असू द्या वाघूर नदी, जी की तापी नदी जी आपली तापी नदीची काय आहे, उपनदी आहे. मित्रांनो तापी आणि नर्मदा ह्या महाराष्ट्रातील पश्चिम वाहिन्या नद्या आहे, हा पॉईंट लक्षात असू द्या. तर गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या ज्या नद्या आहे ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. तर तापी आणि नर्मदा लक्षात असू द्या ह्या पश्चिम वाहिन्या नद्या आहे आणि कोकणातल्या नद्या तर सर्व पश्चिम वाहिन्या आहेच. पंचतंत्र हा ग्रंथ कोणी लिहिला होता, तर उत्तर आहे विष्णू शर्मा. लक्षात असू द्या पंचतंत्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर तो लिहिलेला आहे विष्णू शर्मा यांनी. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर कौटिल्य. ठीक आहे, इथं कौटिल्य पाहिजे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोण लिहिलेला आहे, तर कौटिल्य यांनी लिहिलेला आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मित्रांनो हे होते 6वीच्या स्टेट बोर्डमधले काही महत्त्वाचे पॉईंट. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही सिरीज कंटिन्यू करायची का. ठीक आहे, मी महत्त्वाचे जे पुस्तकं आहे त्याच्यामधले एका विषयाचे पॉईंट्स आपण इथे कवर करू, जेणेकरून आपली एक धावती रीडिंग त्यावरती होईल. लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.